स्ट्राईक कोण असं रे प्रणय पाटील स्ट्राईक घेतो का नाही सूरज घेईल ना सूरज पुजारी स्ट्राईक नॉन स्ट्रायकर एंड होते प्रणय पाठारे बघा आमदार चषक 2024 आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय काशीनाथजी गावडे साहेब ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला अगदी स्पॉन्सर करण्यात आलं. त्यानंतर आमदार चषक आदरणीय एक दमदार आमदार उरण मतदारसंघाचे आदरणीय महेश शेठ बालदी साहेबांच्या आगमनानं खऱ्या अर्थानं येणाऱ्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचं आगमन या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. सूरज पुजारी आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रणय पाठारे. दोन्ही अगदी जिगरबाज युवा खेळाडू आहेत, युवा टॅलेंट आहेत आणि चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल या सामन्यामध्ये देखील. ओमकार जाधव हा गोलंदाजी माखवरती पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. हा नाणेवली टीम कुठेही जाऊ नका. या ठिकाणी तुमची लगेच सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी खेळवण्यात येईल. त्यासाठी नाणेवली टीम तुम्ही कुठेही जाऊ नका. चला डाबाला सुरुवात होईल. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय ओमकार हा गोलंदाजी माखवरती आहे. बोरगाव आणि त्यांच्या बरोदात खऱ्या अर्थानं खाणे आंबिवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. ओमकार हा गोलंदाज पहिला चेंडू या ठिकाणी वाईट बॉल टाकतो. वाईटच्या बरोबरीने संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. सूरज पुजारी ऑन स्ट्राईक वरती आहे, ज्यानं रायगड प्रीमियर लीग गाजवली. रायगड प्रीमियर लीग पेक्षा मित्रांनो रायगडच्या चांगल्या ओपनच्या ज्या चालू का आपच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं मान देखील या खेळाडूंना मिळवलंय. तो सूरज पुजारी यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. वाईटच्या बरोबरीने दाब फलक जाऊन पोहोचेल ते 2 या धाब संख्येवरती. आज खाणे आंबिवली संघ सातत्यपूर्वक आपण भीमशक्ती किंवा शिवशक्ती आणि भीमशक्ती या नावानं किंवा त्यापेक्षा मित्र म्हणून शिवप्रेमी या नावानं सातत्यपूर्वक आपण या खाणे आंबिवली टीमला खेळताना पाहिलंय. परंतु आज माहिरा 11 या नावानं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करणार आहे. फटका पासला आबेमध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या ठिकाणी मिळत आहेत. 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोचेल ते 4 या धाव संख्येवरती. संतोष गावडे जे जांभिवली गावचे पोलीस पाटील आहेत त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय काशीनाथजी गावडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुकार करण्यात येते. संतोषजी गावडे साहेब आपण मंचावरती यावं. गोलंदाज तयार. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता सूरजनं. बाटन बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती मिळाला होता 4 धाबा म्हणजे एकूणच 2 चेंडू वाईट आले होते. नंतर 2 चेंडूवरती 2 नंतरच्या चेंडूवरती करण्यात डबल धाव मिळाली होती आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. गोलंदाज ओमकार या गोलंदाजाकडून. बोरगाव अगदी फटका हवेमध्ये झेल होण्याची संधी. महत्वाची विकेट त्या ठिकाणी मिळवली जाईल का आणि सूरज पुजारी सारखा महत्वाचा फलंदाज या चेंडूवरती होतोय झेलबाद. टीमला आणि त्याच गोलंदाजीवरती मित्र म्हणेन खऱ्या अर्थानं त्याच गोलंदाजाला जो सूरज पुजारी गोलंदाज होता फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये एक चांगला ग्रेट ऑलराऊंडर आहे आणि त्या फलंदाजाला खऱ्या अर्थानं बाद करण्यात यश मिळत आहे. ते ओमकार या गोलंदाजाला 3 चेंडूची त्याने पैकी केली. नवीन फलंदाज दत्ता खाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्या दाखल होता कारण की 2 चेंडू वाईट
एका चेंडूवरती डबल धाव मिळाली होती. परंतु दत्ता काने या खेळाडूला आता मैदानाच्या आतमध्ये विकेट अगदी रोखून ठेवावी लागेल, कारण की या फलंदाच्या बॅटमधून देखील सातत्यपूर्वक धावा येताना आपण पाहिल्यात. ऑन स्ट्राईक वरती दत्ता काने, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओमकार तयार आहे. पंचांचा या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतो. वाईटच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धाबा संख्येवरती. ओमकार एक चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची तो गोलंदाजी जरूर करतोय, परंतु ज्यावेळी त्याला अचूकता साधते ना त्यावेळी तो अगदी डॉट बॉल किंवा विकेट प्राप्त करतोय. मोठे पटके मारू देत नाही, परंतु खराब लाईनवरती तो चेंडू टाकतोय. त्या कारणासाठी एक्स्ट्राच्या धावा त्याच्या गोलंदाजीतून खर्च होत आहेत. पुन्हा एकदा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 6 या धाबा संख्येवरती. या षटकातील 3 चेंडूची फेकी करून झाली आहे, परंतु तब्बल मी तर म्हणे एकूणच 7 चेंडू फेकलेत गोलंदाज ओमकार या गोलंदाजाने. टोटली 7 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज ओमकार. एक मोठं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ 3 चेंडूंची त्यानं वैयक्तिक या ठिकाणी लिगल डिलिव्हरी केली आहे. एका चेंडूवरती विकेट त्यांना प्राप्त केली. सूरज पुजारीला परतीचा प्रवास करावा लागला. त्यानंतर 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि डावाला सुरुवात चांगली केली होती सूरजनं, परंतु त्यानंतर ओमकारनं महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. चला प्लीज स्पीडअप करायचं आहे. धाव मिळेल केवळ 1 आणि एका धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाबा संख्येवरती. सिंगल धावेला या ठिकाणी प्राधान्य दिले जाते. दत्ता खाने त्या ठिकाणी होता ऑन स्ट्राईक वरती. त्यानं टॅपिंग क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये हा फटका होता, परंतु अगदी कव्हरवरती क्षेत्ररक्षक उभा तैनात होता. त्यानं चेंडूला उचलणार फेकणार. धाव मिळेल केवळ 1 आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धाबा संख्येवरती. सुरुवात शांत आणि सावध पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. प्रणय पाटारे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तोपर्यंत धाबा येताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु बोरगाव संघ प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. धाबा रोखण्यासाठी बोरगाव संघ प्रयत्न जरूर करतोय. मोठा फटका खेचायचा होता, बॅटन बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. हा चेंडू देखील डॉट बॉल होतो. या अगोदर मी उल्लेख केलं होतं, ओमकारचा चेंडू जर अचूक लाईन आणि लेंथ वरती पडला ना तर तो चेंडू डॉट बॉल किंवा विकेट किंवा कमी धाबा संख्या देणारा तो खऱ्या चेंडू असतो. परंतु खराब लाईन वरती टाकलेली चेंडू अगदी अवंतर स्वरूपात या ठिकाणी धावा देऊन जात आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या काने आंबिवली टीमला. फटका चांगला आहे. जेलला या ठिकाणी कॅरी केलं जाईल का? आणि फलंदाज बाद या ठिकाणी प्रणय पाटारे सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते.
दत्ता काने यांच्या बॅटमधून पाहायला मिळतो हा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाव संख्येवरती. या गोलंदाजावरती आणि साबित करून दाखवलं दत्ता कानेनं त्याच्यामधील असणारी गुणवत्ता. गोलंदाज तयार आहे हर्षल. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. चेंडू थांबेल की नाही हे 10 फलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाबा संख्येवरती. 40+ धावा जमावा लागतील या मॅच मध्ये कारण की काने आंबेले टीमकडे तितकी चांगली गोलंदाजी आहे, तितके चांगले गोलंदाज या टीमचा हिस्सा आहेत आणि त्याचा विचार करता खऱ्या अर्थानं 40+ जर धाबा आल्या तर धाबा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करणं थोडंसं कठीण निर्माण करतील कारण की तितके चांगले गोलंदाज आहेत. कारण की काने आंबेले टीमला आपण कित्येक मैदानावरती खेळताना पाहिलंय. अनिरुद्ध सोनावणे असतील, दत्ता काने असतील, तदनंतर सूरज पुजारी असतील, प्रणय पाटारे असतील. पुन्हा एकदा चांगला पटका त्याच रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दत्ता कानेच्या बॅट मधून येतोय. आज चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं 20 धाव आहेत त्या धाव फलकावरती. गोलंदाज तयार आहे. ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाबा संख्येवरती. 19 धाबा होत्या चौकार आल्यानंतर आणि आता एकेरी धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 20 या धाबा संख्येवरती. गोलंदाज तयार आहे. चांगली फटकेबाजी करतोय दत्ता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाबा संख्येवरती. का आपल्यातून फलंदाजी करतोय दत्ता काने मैदानाच्या आतमध्ये. शपल होऊन त्याच्या माध्यमातून फटकेबाजी केली जाते. वॅकंट एरिया शोधला जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षक जरूर होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि तदनंतर चेंडूला अडवणं कठीण झालं. 4 धावा मिळतात. 4 धाब्याच्या बरोबरीने एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 24 या धाबा संख्येवरती. 24 धाबा 10 फलकावरती. तब्बल 17 धाबा 4 चेंडूमध्ये कुठून काढल्या जात आहेत. तब्बल 17 धाबा 4 चेंडूमध्ये कुठून काढल्या जातात. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता संयमी खेळ खेळावा लागेल त्या मैदानाच्या आतमध्ये. दत्ता या फलंदाजाला चांगल्या चेंडूला खऱ्या अर्थानं सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण या ठिकाणी जर हा मंत्र मनी जर धरला तर चांगल्या धाबा जमा करू शकेल. परंतु जशी कामगिरी ओमकारनं केली होती ना तशी कामगिरी जर केली ना गोलंदाज हर्षल या गोलंदाजानं तर धावा संख्येला बंधन बोरगाव संघ घालू शकेल. पुन्हा एकदा चांगला फटका. दिमागाचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. बॉल चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळ परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दिमागाचा उपयोग केला फलंदाज दत्ता कानेनं आणि येतो आज चौकार. चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धाबा संख्येवरती. माइंडचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी केला जातोय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. षटक संपल्यानंतर जा प्लीज. शेवटचा चेंडू आहे. षटक संपल्यानंतर जा.
शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. दत्ता खाणे मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक धाव या चेंडूवरती मल्टी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. या 2 धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 30 या धाबा संख्येवरती. 40+ धाबा असा आपण उल्लेख केला होता. 40+ जर धाबा इथून पुढे आल्या तर या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं खाने आंबिवली टीमकडे तितके चांगले गोलंदाज आहेत. परंतु या षटकामध्ये दत्ता कानेने केलेलं आक्रमण पहिल्या ओव्हरमध्ये अगदी सूर गवसला नव्हता फलंदाजांना. फलंदाज सूरज पुजारी होता, त्यानंतर प्रणय पाठारे होता. त्यांच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्या नाही. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, या मोसमामध्ये भरात आहेत. सूरज पुजारीची बॅटिंग आम्ही पाहिली होती वडगावच्या मैदानावरती. काय आपल्यातून त्यांनी फटकेबाजी केली होती, चौफेर फटकेबाजी सूरज पुजारीच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि 30 धाबा आहेत, 2 गडी गमावलेत बॅटिंग करणाऱ्या खाने आंबिवली टीमनं. शेवटचे आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल पहिलं सत्र या ठिकाणी संपण्यासाठी. आणि 2 षटकानंतर खऱ्या पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात येईल आणि इथून पुढे अजूनही धाबा जमवाव्या लागतील त्या बॅटिंग करणाऱ्या खाने आंबिवली टीमला. परंतु त्याच धाबा या ठिकाणी रोखाव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या बोरगाव टीमला. चांगल्या गोलंदाजांना आता मैदानामध्ये आणणं गरजेचं असेल. ऑन स्ट्राईक वरती असेल आता विराज शिंदे, जो बराच काल कंटाळला होता नॉन स्ट्रायकर एंडवरती. त्याला असं वाटत होतं दत्ता कानेच्या बॅटमधून धाबा येत आहेत, आम्हाला कधी स्ट्राईक मिळेल, आणि आता त्या फलंदाजाला स्ट्राईक मिळतीये. चांगली फिल्डिंग केली या अगोदर पहिल्या षटकामध्ये. महेंद्र गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक या ठिकाणी संघासाठी घेऊन येतोय. महेंद्र गोलंदाजी मार्कवरती आहे, 3रं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. परंतु हा चांगला फटका ऑन साइड मध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. फलंदाज विराज शिंदेच्या बॅटमधून येतो हा षटकार. षटकाराच्या बरोबरीनं ज्या ठिकाणी आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापूर्वी पावसाचं वातावरण होतं, त्या पावसाच्या वातावरणामध्ये रिसालवाडी या ठिकाणी घडलेली दुःखद घटना आपण पाहिली. आणि त्यासाठी मित्र म्हणेन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भर पावसामध्ये इसालवाडीपर्यंत पोहोचले होते आणि बरेचसे विविध नेते मंडळी तिथपर्यंत पोहोचली होती. विधानसभेमध्ये त्यांनी मत मांडलं होतं. हा चांगला फटका आणि पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येईल. परंतु बऱ्याचशा मित्र म्हणेन माणसांनी त्या ठिकाणी आपलं प्राण गमावलं आणि अशी दुःखद घटना खऱ्या अर्थानं घडली होती या ठिकाणी गेले 3 ते 4 महिन्यापूर्वी. आणि खऱ्या अर्थानं असं संकट देव करो आणि कोणावरती येऊ नये. ज्या ज्या खऱ्या अर्थानं दऱ्याखोऱ्यात जे गावं असतील ना, सरकारला ती विनंती आपण त्यावेळी केली की ती प्रत्येक गावं त्या ठिकाणी उठवून अगदी सुस्थितीमध्ये जिथे खऱ्या अर्थानं एक चांगलं वातावरण असेल, पोषक वातावरण असेल ना, त्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं गावं तुम्ही वसवली पाहिजेत, त्या वाड्या तुम्ही वसवल्या पाहिजेत. कारण की तदनंतर एखादी घटना घडल्यानंतर जर तुम्ही चांगलं कार्य कितीही करा, त्या कार्याला कोणताही अर्थ राहत नाही. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट आणू शकता, तुम्ही पैसा कमवू शकता, तुम्ही गाड्या घेऊ शकता, तुम्ही घोडे घेऊ शकता, परंतु गमवलेला माणूस तुम्ही जिंदगीमध्ये पुन्हा कधीच आणू शकत नाही. गोलंदाज तयार आहे. हा चांगला फटका बॅकवर्ड रिजन मध्ये बॅक टू बॅक आलेला हा 3रा षटकार. आक्रमण केले जाते. बॅक टू बॅक आलेले हे 3 6.
मालकट नॉनव्हेज गोलंदाज तयार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं, पुन्हा एकदा गोलीच्या वेगानं बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. दत्ता कान्हेच्या बॅट मधून आणि त्याच्या साथीला खेळणारा विराज शिंदे त्यांनी चांगली बॅटिंग केली. 52 धावा आहेत त्या धाव फलकावरती. चांगला फटका दत्ता खानेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पाहिलं सीमारेषा पलीकडे दत्ता खानेच्या बॅट मधून येत ना आज चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकीच चांगली साथ त्याला मैदानाच्या आतमध्ये देतोय तो विराज शिंदे. चौकारी आणि चौकारीच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 57 या धाव संख्येवरती. बघा टीमचे मॅनेजर मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक जात आहेत व्यवस्थापक आणि ते सांगतायत की चांगली गोलंदाजी केली पाहिजे. अचूक टप्पे जे तुम्ही गोलंदाजी करा. धाव संख्येला लगाम तुम्ही या ठिकाणी टाका कारण की 57 धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय ते. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 63 या धाव संख्येवरती. 63 धावा या ठिकाणी धाव फलकावरती पाहायला मिळतात. विनोद हा गोलंदाजी मार्कवरती जे 34 षटक या ठिकाणी घेऊन आलाय. विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब संघ जांभिवली आयोजित आमदार चषक 2024 चा हा थरार 2 दिवसीय ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी षटकर आणि षटकरच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल. एकूण 70 या धाव संख्येवरती. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका ऑन साइड मध्ये. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि फलंदाज दत्ता खाने या चेंडूवरती बाद होतोय. वैयक्तिक 27 धावा दत्ता खाने या खेळाडूने जमवल्या 8 बॉल मध्ये आणि 7 चेंडूमध्ये 35 धावांची स्फोटक इनिंग या ठिकाणी साकार करतोय तो विराज मैदानाच्या आतमध्ये. आता 3 मोठ्या फटक्याची गरज आहे त्याला त्याचं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी, परंतु चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3.
दत्ता काने यांनी 8 चेंडूमध्ये 35 धावा. खराब बॉल. एक धाव या चेंडूवरती मिळते पंचांचा. चला एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 71 या धाबसंख्येवर. थोडंसं सामना थांबवायचं आहे प्लीज. थोडं सामना थांबवा. गाडी जात आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पुनर्वसन जे इरसालवाडी हे गाव होतं आणि त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्यांच्या विख्याल आपण पाहतो इथनं एंट्री आहे मैदानातून त्या ठिकाणी जाण्यासाठी. प्रफुल ऑन स्ट्राईक आहे. चांगला फटका ऑन साइड मध्ये. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का, परंतु धाबा मिळतील केवळ या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 73 या धाव संख्येवरती. धाव फलकावरती आहेत. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धाबा संख्येचं भलं मोठं डोंगर या ठिकाणी उभं केलंय आणि बोरगाव टीमला द्वितीय सत्रामध्ये या धाबा संख्येचा पाठलाग करावा लागेल, परंतु शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. चांगला फटका पॉइंट वरून डीप पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 रन्स या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धाबेच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 75 या धाब संख्येवरती. आता येणारे 24 चेंडू आणि 76 धाब संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय ते बोरगाव टीमला. आदरणीय जांभिवली गावचे पोलीस पाटील संतोषजी गावडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी केशव गावडे यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. 75 धावा. या ठिकाणी संतोषजी गावडे जे जांभेली गावचे पोलीस पाटील आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाते केशवजी गावडे यांच्या शुभाचे. अतिथी देव भव ही भारताची संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. 75 धावा जमला बॅटिंग करत असताना काने आंबेली टीमनं आणि 76 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय ते बोरगाव टीमला. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्याकडे पाहून आम्हाला गोल्डन मॅन यांची आठवण होते ते आदरणीय काशीनाथजी लक्ष्मण गावडे साहेब. अगदी कठोर मित्र म्हणून त्यांची करडी नजर या ठिकाणी पाहायला मिळते आणि आमदार चषक 2024 ठेवण्याचं ज्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवलं. उरण मतदारसंघाचे खऱ्या अर्थानं कार्यसम्राट आमदार दमदार आमदार आदरणीय महेश शेठ बालदी यांच्या नावाची ही आमदार चषक आमदार ट्रॉफी 2024 हे चांगलं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अनिरुद्ध सोनावणे थोड्याच वेळात या ठिकाणी खाने आंबेवली संघाकडे खेळताना पाहायला मिळतील. एक चांगला गोलंदाज आहे आणि तदनंतर आता 24 बॉल मध्ये 76 धाबा संख्येचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे जरूर आपण पाहू. बोरगाव टीम कडून सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आणि चला स्पीडअप करायचं प्लीज. काने आंबेले टीम
पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी खाणे आंबिवली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, रसायनीमधील एक तेच तरार गोलंदाज आणि ज्यानं रायगडच्या पटलावरती अधिराज्य गाजवलंय तो गोलंदाज सूरज पुजारी पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. तालुका हाफमध्ये खेळण्याचं बहुमान कित्येक मैदानावरती या खेळाडूला मिळालं आणि चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज आहे. एक चांगला ऑलराऊंडर आहे, परंतु बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा येताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु आता गोलंदाजी कशी करतोय हे पाहणं गरजेचं आहे. सर्कलचं पाबंदी असणाऱ्या पॉवर पेचं हे पहिलं षटक. वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आहे. पहिला चेंडू जितक्या वेगानं टाकला होता ना गोलंदाज सूरज पुजारीनं की बॅटवरती मित्र म्हणून चेंडू खेचताच आला नाही. अगदी स्वतःला बचावण्याचं काम केलं फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती. आणि आता ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज सुकेश. एकदा बाला यांचं क्षेत्ररक्षण बघा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. समजदारीचं क्रिकेट बाला मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. त्यांना माहिती आहे जर डायरेक्ट हिट झाली कदापि एक्स्ट्राच्या 4 धावा देखील मिळतील आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात. परंतु इथून पुढे आता ओमकारला चांगली बॅटिंग करावी लागेल. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज सूरज. या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 2 धावा या चेंडूवरती, या अगोदरच्या 2 चेंडूवरती मिळाल्या. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय आणि 2 धावा आहेत त्या धावफलकावरती. स्विंगचा मारा अगदी आतल्या बाजूवरती चेंडूला वलन दिलं आणि तदनंतरचा हा चेंडू मारणं थोडंसं कठीण झालं. ओमकार जो ऑन स्ट्राईक आहे, ज्यानं 7 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजे पहिला फलंदाज होता आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं त्याच दिशेनं फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू देखील जाईल या ठिकाणी डॉट बॉल. आणि हा चेंडू देखील या ठिकाणी एका धाबेसाठी जाताना एका धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल. 3 या धावसंख्येवरती सूरज पुजारी. मी सुरुवातीला उल्लेख केला की एक तेच तरार गोलंदाज आहे. याच्या विरोधात जर तुम्हाला फटकेबाजी करायची ना तर तुमचं नजर चेंडूवरती असणं गरजेचे असेल. प्रणय पाटारे हा चांगला फटका आबेमध्ये जेल होण्याची संधी आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. माहिरा 11 खऱ्या अर्थानं खाणे आंबिवली संघ आता या ठिकाणी सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जरूर महत्वाच्या विकेट या ठिकाणी प्राप्त केले जातात. प्रणय पाटारे या अलीकडच्या 1-2 मित्र म्हणेन वर्षामध्ये आपण पाहिलं ना तर एक उंच भरारी घेणारा हा गोलंदाज आहे, ज्याने वासांबे प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरची सायकल त्यांना मिळवली होती या अगोदरच्या सीझन मध्ये गतवर्षी. आणि खऱ्या अर्थाने एक चांगला परफॉर्मन्स देणारा, वेल परफॉर्मन्स देणारा हा गोलंदाज आहे. आणि सातत्यपूर्वक शिवप्रेमी खाणे आंबिवली असेल, भीमशक्ती खाणे आंबिवली असेल या नावाने सातत्यपूर्वक आपण या टीमला खेळताना पाहिलंय. परंतु दत्ता खाणे यांनी आज खऱ्या अर्थानं माहिरा 11 या नावानं खेळण्याचा जो निर्णय घेतलाय
तो अगदी त्यांचं योग्य पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येते. पाच धावा आहेत त्या 10 फलकावरती. गोलंदाज प्रणय तयार आहे. वेगावरती स्वार होतोय गोलंदाज प्रणय पाठारे देखील एक चांगला गोलंदाज आहे. ज्यावेळी ग्रामपंचायत लीगची जे मॅच असते ना, म्हणजे ज्यावेळी ग्रामपंचायत लॉस्ट असतो त्यावेळी जोडीला या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना पाहतो. पानशील टीमचा गोलंदाज आहे जय वानकले आणि त्याच्या जोडीला म्हणजे त्या एकाच कॅटेगरीतले हे सर्व गोलंदाज आहेत आणि ज्या एकाच सीझन मध्ये बराचसे फॉर्मात होते हे गोलंदाज आणि त्यांचा फॉर्म अगदी कायम ठेवलाय. असं म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि ती गुणवत्ता आणि तो क्लास या गोलंदाजाकडे आहे. शैलेश डाकवल या ठिकाणी असतात. त्यांना माहिती आहे की आम्ही इतिहास सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही खेळाडूचा आम्हाला इतिहास विचारा, आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी संपुष्टात येते आणि केवळ 5 धावा आहेत त्या धाव फलकावरती. बघा प्रफुल्ल सोनावणे ते स्वतःकडे निर्णय घेत होते गोलंदाजी करायचे. टीमचे पुरस्कर्ते आहेत ते. त्यांनी कित्येक काल काने आंबिवली टीमला उतरवलं मैदानाच्या आतमध्ये. परंतु कधी कधी ना योग्य निर्णय घेणं देखील गरजेचं असतात आणि ते शांत माइंडनं दत्ता काने यांनी घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज विराज शिंदे ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली. 45 धावे संख्येची एक मॅरेथॉन इनिंग. वासंबे प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. रसायनी परिसर म्हटला तर क्रिकेटचा तोफखाना आहे त्या विभागामध्ये. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, पहिला मोठा आदरा मिळतोय. फलंदाज अमोल या चेंडूवरती होतोय झेलबाद. रोहित कारण की 76 धाबा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं होतं. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आमंत्रित करतो नाणेवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यावं. एकच धाव चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धाव संख्येवरती.
पंचांकडे अपील या ठिकाणी केली होती, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात येईल आणि धाव फलक स्थिरावेल ते 6 या धावसंख्येवरती. अजूनही 70 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 70 धावसंख्येची गरज आहे. चला, नाणेवली टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नयन. नयन हा गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज आहे, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी तो करतोय. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चौथा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. केवळ 6 धाबा खर्ची केल्यात. वाईट आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 3 चेंडू आणि अजूनही विजयासाठी गरज आहे ती 69 धावसंख्येची. अमोल मोरे यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. अमोलजी मोरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गोलंदाज तयार आहे. मोठा प्रकार खेचायचा होता. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये करतोय तो गोलंदाज. शेवटचं षटक नयन जो घेऊन येतोय. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. 6 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले. 1 चेंडू वाईट स्वरूपात अवंतर स्वरूपात धाव जरूर आली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विराज शिंदे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 10 चेंडूमध्ये 45 धाब्यांची स्फोटक इनिंग साकार केली तो विराज शिंदे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या ठिकाणी आम्ही बोरगाव टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.